मित्रांनो, न्यू मधुर मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता अवंतिका जानकीला सांगत असते की वहिनी, त्या दिवशी जे शरुतांच्या बाबतीत घडलं ते खूप भयंकर होतं आणि म्हणूनच कदाचित तो दिवस त्यांच्या मनात कोरला गेला असेल. त्याचमुळे सगळ्या वेळा त्यांनी नीट व्यवस्थित लक्षात ठेवले असतील. त्यामुळे मला यात फार काही विचित्र वाटत नाही असं बोलून तिची समजूत घालत असते. जानकी काही बोलत नाही. आता त्यानंतर अवंतिका मात्र ऐश्वर्याकडे पाहत म्हणते की बहिणी, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, चुकीचा अर्थ काढू नका, परंतु हे सगळं तुमच्या मनात ऐश्वर्याने भरवलंय ना. तेव्हा ऐश्वर्या धक्क्यानेच म्हणते की अगं, काहीही काय बोलतेस? हे बघ, हा सगळा तिचा विचार आहे, तिने ऑब्झर्व केलंय, मी तिला काहीही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा जानकीही म्हणते की होय, ऐश्वर्या अगदी बरोबर बोलते, हे सगळं मी नोटीस केलं, तिने मला काहीही सांगितलं नाही आहे. आता हे ऐकून अवंतिका हसायला लागते आणि बोलते की मस्करी केली मी. ऐश्वर्या, तुझा वाण नाही पण गुण लागलाय मला. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं, अशी काय ही मस्करी, माझ्या पोटात गोळाच येतो बघ. आता पुन्हा नवीन भांडणं म्हटली की. बरंच हे सगळं जाऊ द्या, चला आवरायला घ्या, मी शिरा करायला घेते. आणि आता इकडे ऐश्वर्या देखील भजी तळत असते, चहा देखील रेडी झालेलं असतं. त्यानंतर जानकी म्हणते की मी जाऊन शर्वरी वंशांना बोलावून आणते. ऐश्वर्या ही होकार देते. आता तेव्हाच इकडे रूममध्ये असलेली शर्वरी तिच्या मोबाईलमध्ये राहुलचा फोटो ओपन करते आणि आता फोटोकडे पाहून खूप अपसेट होत असते. त्यानंतर ती तसाच फोन बाजूला ठेवते. इतक्यात तिथे जानकी येते आणि सांगते की वंश, चला ना, चहा नाश्ता तयार आहे, चला, सगळे तुमची वाट पाहताय. परंतु आता अपसेट असलेली शर्वरी म्हणते की नको, मला काहीही नको आहे. तेव्हा जानकी सांगते, अहो, असं काय करताय? किती दिवसानंतर तुम्ही परत आलात, तुमच्या कुटुंबासोबत येऊन जरा वेळ घालवा, तुम्हालाही बरं वाटेल. परंतु शरू मात्र नकार देत म्हणते की माझी काहीही करण्याची इच्छा नाही आहे ग. तेव्हा जानकी सांगत असते की अहो वंश, हे बघा, तुमची निर्दोष सुटका झाली आहे, तेही किती दिवसानंतर, आणि तरीही तुम्ही या अशा उदास का, कसला इतका विचार करताय? आता इकडे शरू तर गप्पच असते, परंतु तितक्यात जानकीचं लक्ष जातं तिच्या मोबाईलकडे. आता राहुलचा फोटो ती पाहते आणि विचारते की काय राहुल, म्हणजे वंश, तुम्ही त्याचे फोटो पाहत बसला होतात का? तेव्हा शरू म्हणते की मी खोटं नाही बोलणार, पण हो, मी त्याचाच विचार करत होते. तेव्हा जानकी सांगते की वंश, सॉरी, म्हणजे आम्ही नकळतपणे राहुलला खूप त्रास दिलाय. आम्हाला असं वाटत होतं की विक्रांतचा खून राहुलनेच, पण या सगळ्या गडबडीत त्याच्याशी बोलायचं, त्याची माफी मागायची, हे सगळं राहूनच गेलं. तेव्हा शर्वरी सांगते की मी त्याची माफी मागण्यासाठीच त्याला फोन केला होता आणि आता फोन केल्यावर काय घडलं ते सांगत असते. जेव्हा शर्वरी राहुलला फोन करते तो रागात असतो, तर शर्वरी मात्र सांगत असते की राहुल, अरे माझी निर्दोष सुटका झाली रे, सॉरी, मी या सगळ्यात तुला ओढलं आणि माझ्याचमुळे जानकी वहिनी आणि अवंतिका वहिनीने देखील तुला त्रास दिला. अरे राहुल, मला माफ कर रे, सॉरी, असं म्हणत ही शर्वरी गायावाया करत असते आणि त्याला सांगत असते की माझं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे रे राहुल. तेव्हा राहुल वैतागत म्हणतो की मग मी काय करू? हे बघ, उद्या सकाळीच मी इथून जातोय, आता इथे मी जास्त काळ नाही राहू शकत. तर आता शर्वरी विचारते की जाण्याआधी एकदा भेटणार नाहीस का? तो वैतागत म्हणतो की काय उपयोग त्याचा, आणि कुठल्या नात्याने भेटायचं आहे मी तुला? शरू म्हणत असते की असं का बोलतोय राहुल? तो चिडूनच म्हणत असतो की खरं तेच बोलतोय. अगं, मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं, तुझ्यासाठी काय काय नाही केलं, आणि तू मात्र या सगळ्यात मला अडकवलं. माझं नशीब बलवत्तर होतं म्हणून मी या सगळ्यातून सुटलोय, नाहीतर तू तर मला फासावर लटकवलंच असतं. हे बघ, यापुढे मला फोन करायचा नाही, मला विसरून जायचं. शरू रडतच म्हणत असते की राहुल, असं नको ना रे बोलूस. परंतु चिडूनच राहुल तिला सांगतो की हे बघ शर्वरी, अगं, कोर्टाची नोटीस मला देखील आली आहे, मला देखील दंड भरावा लागणार आहे. का माहिती आहे? कारण तुझी साथ दिली तो गुन्हा लपवला ना, म्हणून. काही नाही, उद्या मी निघतोय, असं बोलून वैतागत या राहुलने फोन कट केलेला असतो. आता हे सर्व काही बोलणं शर्वरी जानकीला सांगते आणि पुढे तिला विचारते की मला सांग, मी कोर्टात एकदा तरी असं म्हटलं का गं की राहुलने खून केलाय म्हणून? जानकी म्हणते की नाही. तेव्हा आता इकडे शरू म्हणत असते की अगं, तो सस्पेक्ट होता म्हणून त्याला पकडलं गेलं, त्याला त्रास झाला. अगं, तो साक्षीदार होता तरी त्याने एकदाही माझ्यावर आरोप केला नाही, माझंच चुकलं ग. तर ना, हे सगळं मी आधीच सांगायला हवं होतं, परंतु मी खूप घाबरले होते ग वहिनी.
मी मात्र काहीही बोलले नाही. नाही, मी गुन्हेगार आहे ग त्याची, मी माफी तरी कुठल्या तोंडाने मागू त्याची. नाही असं म्हणत शर्वरी आता स्वतःलाच दोष देत असते. तेव्हा जानकी तिला शांत करते आणि समजावते की हे बघा वंश, आता हे सगळे विचारणं तुम्ही बाजूला सारा. तुम्ही हा विचार करा की तुमची किती मोठ्या आरोपातनं सुटका झाली आहे. हे बघा, बाकी सगळे प्रॉब्लेम या प्रॉब्लेमपेक्षा काही मोठे आहेत का? हे नका असं स्वतःला दोष देऊ आणि स्वतःला इतका त्रास करून घेऊ. अहो, राहुल तुमचा मित्र आहे, त्यामुळे घेईल तो तुम्हाला समजून. झाल्या प्रकारामुळे तो देखील हर्ट झाला असेल, त्यामुळे त्याला त्याचा वेळ घेऊ द्या. कळतंय ना मी काय म्हणते ते? असं म्हणत जानकीने आता शरूची समजूत घातलेली असते. त्याच वेळेला इकडे बाहेर ऋषी, सौमी, सारंग आणि सुमित्रा सर्वच जण एकत्र असतात. आता ऐश्वर्या आणि अवंतिका चहा, भजी, नाश्ता सर्व काही घेऊन येतात. सारंग म्हणत असतो की अरे वा, भजी कमाल झालीत. आता त्यानंतर ऋषी जानकीबद्दल विचारतो, तेव्हा अवंतिका सांगते की त्यानं शरूताईंना घेऊन येत आहे. हे बघा आल्याच. तेव्हा जानकी व शर्वरीही येतात. शरू तिथे बसते तेव्हा जानकी तिला सांगते की वंश, चहा घ्या, मस्त भजी खा, तुम्हाला छान वाटेल. तर इकडे सौमित्र बोलतो की वहिनी, आजचा चहा ना कमाल झालाय. तेव्हा ती बोलते की खरं सांगू का, मी नेहमी करते ना तसंच केलंय, परंतु इतके दिवस आपल्यावर इतका ताण होता, आपण काय खातोय पितोय काही कळत नव्हतं, परंतु आज डोक्यावरचा हा ताण हलका झाला, त्यामुळे समोरचे खातो पितोय ना त्याची चव कळती. सुमित्रा ही म्हणते की होय खरंय, परंतु ही अशी परिस्थिती असताना देखील मी माझ्या सुनेला नको नको ते बोलले. आणि ती लगेच उठून जानकीकडे येते आणि सांगते की जानकी मला माफ कर ग, चुकलं माझं. तेव्हा जानकी देखील सांगते की आई, अहो तुम्ही देखील प्रेशरमध्ये होतात. हे बघा आता नको तो विषय, झालं गेलं ते विसरून जाणार. सुमित्रा सांगते की तुम्हाला जो शब्द दिला होतास ना, तो तू खाली पडू नाही दिलास. मला दिलेलं वचन पूर्ण केलं. शरूला घरी परत घेऊन आलीस. नानांनी दिलेली जबाबदारी देखील पूर्ण केली. अगं, या घरातले मोती तू विखरू दिले नाहीस, तर उलट विखुरलेले मोती एका माळेत जोडलेस ग. जानकी सांगते की आई, खरं तर मी एकटीने काहीही नाही केलं आहे हो. प्रत्येकाने मला या सगळ्यात मदत केली आहे. प्रत्येकाने काही ना काही प्रयत्न केलेत. तेव्हा सुमित्रा सांगते की होय, परंतु सगळ्यात जास्त प्रयत्न तू आणि अवंतिकाने केले. दोघींनी ठरवलंच होतं की शरूला परत घरी घेऊन यायचं म्हणून. त्यानंतर सुमित्रा अवंतिकाकडे येते आणि तिला सांगते की अवंतिका, अगं तू प्रेग्नेंट आहेस, तरीसुद्धा तू माझी मुलगी घरी परत यावी यासाठी किती धडपड केलीस. एका आईसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. लगेचच हात जोडून ती म्हणते की तुझे हे उपकार मी कधीच नाही विसरणार ग. तेव्हा अवंतिका आता सुमित्रेचे हात पकडत म्हणते की आई, अहो हे काय करताय? तुमचे हात तर आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आहेत. सुमित्रा ही डोळे पुसून सांगत असते की माझे आशीर्वाद तर कायम तुमच्या पाठीशी आहेतच ग. तेव्हा जानकी ही म्हणते की आई, आम्हाला हेच तर हवंय, फक्त तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी हवे आहेत. बरं आता पुरे झालं, आता डोळ्यातलं पाणी पुसा बघू. आणि आता आपण इतक्या दिवसांनी छान एकत्र आहोत, मस्त चहा आणि भजीचा आनंद घेऊया चला. तेव्हा सुमित्रा ही डोळे पुसते आणि इकडे येऊन बसते. नंतर सर्वच जण काही क्षण सुखाचे घालवत असतात, चहा भजी खात असतात. इतक्यात डोरवर कोणीतरी येतं आणि एक्सक्यूज मी असा आवाज देतं. तेव्हा आता ऋषी म्हणतो की आता कोण आलं असेल? सौमित्र म्हणतो मी बघतो. तो आता पुढे येतो, ते पार्सल घेतो. खरं तर त्यानेच हा केक ऑर्डर केलेला असतो. आता सर्वच जण विचारतात की काय आहे? सौमित्र सांगतो की केक आहे, मी ऑर्डर केला होता. आता अवंती विचारते की कुणासाठी? तेव्हा तो सांगतो की तुझ्यासाठी. ती म्हणते की का? तो बोलतो ओपन कर, तुझं तुला कळेल. आता त्यानंतर अवंतिका जेव्हा तो केकचा बॉक्स ओपन करते, त्यावर सौमीने लिहिलेलं असतं की कॉंग्रॅच्युलेशन्स ॲडव्होकेट अवंतिका. खरं तर ती ही केस जिंकली, त्यामुळे तिचं अभिनंदन करण्यासाठी सौमीने हे सगळं केलेलं असतं. अवंती खूप खुश होते. ती म्हणते की थँक्यू सो मच सौमी, तुझ्याकडनं हे सगळं ॲप्रिशिएशन मिळणं इट मीन्स अ लॉट. थँक्यू मला हे असं स्पेशल फील करून देण्यासाठी. तेव्हा सौमित्र सांगतो की अवंतिका, अगं तू ही केस जिंकणं सोपी गोष्ट नव्हती. मलाच काय सगळ्यांनाच वाटत होतं ही एक ओपन अँड शट केस आहे, म्हणून मी ही केस घेत नव्हतो. परंतु तू फक्त ही केस घेतली नाहीस, तर ती जिंकून दाखवलीस. तुझ्या जिद्दी आणि हुशारीच्या बळावर हे सगळं करून दाखवलंय ग. त्यामुळे या विक्ट्रीचं सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं. चल आता केक कट कर.
तेव्हा अवंती सांगते की मी एकटी नाही केक कट करणार, तर आपण सगळे मिळून हा केक कट करूया. एकटीचं नाही तर आपल्या कुटुंबाचं क्रेडिट आहे. आपण जे केलंय ना ते सगळ्यांनी एकत्र मिळून केलंय, त्यामुळे चला सगळे केक कट करूया. त्यानंतर हे सर्वच जण एकत्र येतात आणि एकत्र मिळून आनंदाने हसतच हा केक कट करत असतात. किती दिवसानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर हे असं हसू असतं. परंतु इकडे ही शरू मात्र लटकेच हसत असते. खरं तर ती खूप अपसेट असते. आता जानकी, ऐश्वर्या, अवंतिका तिघीही खूप खुश असतात. त्यानंतर आता रात्र झालेली असते. ऐश्वर्या रूममध्ये बुक वाचत बसलेली असते. तेव्हा सारंग तिकडे येतो आणि म्हणतो की आज किती दिवसानंतर सगळे हे असे आनंदात होते ना. तेव्हा ऐश्वर्या सांगते की होय, नाहीतर तुमच्या बहिणीने सगळ्यांची झोप उडवली होती. तेव्हा सारंग रागाने म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, झालं का तुमचं सुरू? ती म्हणते की काय चुकीचं बोलते मी, खरं तेच बोलते. तुम्ही ना तुमच्या बहिणीला फिल्म्समध्ये टाकायला हवं होतं. अहो काय कमाल ॲक्टिंग करते ती. बहीण एक नंबरची नाटकी मुलगी आहे. तिची सगळी नाटकं ना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलीत सारंग. अहो जेव्हा जेव्हा जानकी तिला जेलमध्ये भेटायला जायची तेव्हा काय नाटकं करायची, स्वतःचं डोकंच काय आपटून घ्यायची. नेमके त्याच वेळेला तिला स्वप्न काय पडायचं, तिला फासावर लटकवलं जायचंय असं काय दिसायचं. काय नाटकं होती ती एक एक प्रकारची. तुमची बहीण ना एक नंबरची नाटकी मुलगी आहे असं आता ऐश्वर्या स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा आता सारंग म्हणतो की शरुताईने स्वतः कोर्टात तिचा गुन्हा कबूल केलाय, तरी देखील तुम्हाला ती खोटारडी आणि नाटकीच वाटते का? ऐश्वर्या सांगते की होय, मला ना खूप प्रश्न पडलेत, त्यातील माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल का? सारंग म्हणतो की हो विचारा. तेव्हा ती बोलते की तुम्ही विक्रांतला ओळखायचा, त्याचा स्वभाव तुम्हाला माहिती होता, तो सगळ्यांची काळजी करायचा, अगदी आठवणीने विचारपूस करायचा, तरी देखील तो नानांचा खून करेल असं वाटतंय का तुम्हाला? सारंग म्हणतो की हो, का नाही करणार. रागाच्या भरात विक्रांताजींनी नानांना मारलं हे शरुताईने कोर्टात सांगितलं, कोर्टाने देखील ते मान्य केलं आणि तुम्हाला मान्य नाही करायचं आहे का? तेव्हा ऐश्वर्या सांगते की नाही, कारण याआधी देखील त्या तुमच्या बहिणीने खूप नाटकं केली आहे. आधी काय म्हणत होती ती की मी विक्रांतला मारलंच नाही आहे, ही ऐश्वर्या मला फसवते, माझ्यावर खोटे आरोप लावते. त्यानंतर जेव्हा तिला कळलं की सगळं प्रकरण तिच्या गळ्याशी येत आहे, तेव्हा तिने सांगितलं की तिने विक्रांतला मारलं. जर का ती इतकीच इनोसंट आणि प्रामाणिक आहे, तर मग तिने हे सगळं आधीच का नाही सांगितलं, का लपवलं? बोला ना, आहे का तुमच्याकडे काही उत्तर? सारंगकडे काही उत्तर नसतं, तो गप्पच राहतो. तर त्याच वेळेस दुसरीकडे जानकी देखील विचार करत असते. आता ऋषी तिथे येतो आणि तिला विचारतो की जानकी ग काय ग, आता कसला विचार करते? तेव्हा ती सांगते की शर्वरी वंशांचा. ऋषिकेश, सकाळी जेव्हा नाश्त्यासाठी बोलवायला मी गेले होते ना, तेव्हा त्या अगदीच तोंड पाडून बसल्या होत्या. त्यांच्यामुळे राहुल या सगळ्या प्रकरणात अडकला गेला याचं गिल्ट आहे त्यांच्या मनात आणि माझ्याही मनात. आम्ही सुद्धा जाऊन त्याच्यावर नको नको ते आरोप केले होते. तेव्हा आता ऋषी स्पष्टपणे सांगतो की शरूला हे सगळं गिल्ट वाटून घेण्याची काही गरज नाही आहे, कारण या सगळ्यात त्या राहुलची देखील चूक आहेच ना. जर का त्याने आधीच शरूला अडवलं असतं तर पुढे हे सगळं घडलंच नसतं. जानकी म्हणते की नाही, बरोबर आहे तुमचं, परंतु कधी कधी माणूस कुठल्या परिस्थितीत अडकेल सांगता येत नाही ना. शर्वरी वंश देखील अशाच परिस्थितीचा सामना करत होत्या, त्या गोंधळल्या होत्या आणि त्या परिस्थितीत राहुलने त्यांची साथ दिली असा विचार आपण करूयात ना. हा ऋषी बोलतो की हो असेल, पण मला सांग, तू तिला समजावलं असशीलच ना. तेव्हा ती बोलते की होय, परंतु राहुल आता मुळशी सोडून बँगलोरला जातोय, या गोष्टीचा त्यांना खूप त्रास होतोय. मी काय म्हणते, आपण जाऊन एकदा त्याला भेटायचं का, त्याच्याशी बोलायचं का, म्हणजे झाल्या प्रकाराची मला माफी मागायची आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की अगं, एकीकडे तू म्हणतेस की शरू सगळ्याचा त्रास करून घेते, मग तू तरी काय वेगळं करते? आता या विषयावर आपण उद्या बोलूया, झोप, नको सगळ्याचा त्रास करून घेऊ. असं बोलत ऋषी आता खाली झोपतो. जानकी मनाशी म्हणत असते की जर का मी राहुलची माफी मागितली नाही ना, तर माझं मन मला खूप खात राहील. ते काही नाही, मी उद्याच जाऊन राहुलला भेटेन असं आता तिने ठरवलेलं असतं. मित्रांनो, आजचा हा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात शर्वरी राहुलच्या घरी आलेली असते. आता आल्यानंतर ती तिची ओढणी इकडे सोफ्यावर ठेवते. त्यानंतर राहुलला मिठी मारत म्हणत असते की आपल्याला पैसे मिळाले की आपण इथून निघून जाऊया, आणि इतक्यात डोअरबेल वाजते. शर्वरी घाबरते, आता कोण आलं असेल असं म्हणते. त्यानंतर राहुल बोलतो की थांब बघतो. शर्वरी मात्र म्हणते की मला इथे असं तुझ्यासोबत कोणी बघायला नको,
आणि ती तिथेच त्याच्याच घरात लपलेली असते. त्यानंतर राहुल दरवाजा उघडतो तर समोर त्याला दिसतात त्या रणदिवेंच्या तीनही सुना. आता हा घाबरूनच विचारतो की वहिनी तुम्ही इथे? ऐश्वर्या असूनच म्हणते की सांगतो आधी आत तर येऊ दे. त्यानंतर जानकी, अवंती आणि ऐश्वर्या तिघी आतमध्ये येतात आणि तेव्हाच ऐश्वर्या सोफ्यावर पडलेली शर्वरीची ती ओढणी पाहते. मित्रांनो, आता दाल में कुछ काला है, ही सगळी गडबड नक्की काय आहे हे ऐश्वर्या आता कसं ओळखेल आणि शरूचं भांडाफोड कसं होईल, सर्वच काही पाहणे खूप उत्सुकतेचे असणार आहे. अशाच नवनवीन भागांच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या न्यू मधुर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.